गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? आज आहे आमच्या दोघांची फ्लाईट. शुभम चालला आहे नागपूरला आणि मी चालली आहे हैदराबादला. शुभमला बराच ताप होता आज. आय डोंट नो तो कसं फ्लाईटमध्ये जाणार आहे आणि म्हणूनच मी त्याला कॅमेरामध्ये कॅप्चर नाही केलं आहे. अँड वी आर ऑलमोस्ट लेट. माझी 4:30ची फ्लाईट आणि शुभमची 5ची आहे. अँड ड्यू टू दॅट गेल्याबरोबर फटाफट चेक इन करून घेतली आम्ही आणि आय वॉज गेटिंग कॉल्स की लवकर या लवकर या. त्यामुळे शुभमला भेटायलाही नाही मिळालं मला आणि मग मी फ्लाईटमध्ये बसले आणि सडनली आय रिअलाइज दॅट आय हॅव हिज स्वेटशर्ट जी त्याने बाहेर काढून ठेवली होती कारण त्याला ताप होता आणि खूप जास्त थंडी वाटत होती कारण पुण्यातलं तापमान पण तसाच खूप थंड होतं. आणि जेव्हा मी एअरपोर्टवर जाते ना मी ऑलरेडी खूप असं गरम काहीतरी घालून जाते पण त्यावरही मला थंडी वाजत होती म्हणून त्यावर मी पुन्हा स्वेटशर्ट घातला. तर मी आता फायनली हैदराबादला पोहोचली आहे. ओ माय गॉड, ह्या हैदराबादमध्ये आल्यावर एक गोष्ट खूप भयंकर आहे. म्हणजे मला असं वाटत आहे मी 15-20 मिनटापासून चालतच आहे, कंटिन्युअसली चालते आहे मी. आता मला आता बस मिळून जाईल बहुतेक. मी कधी रिटर्न इथून बसने गेली नाही, मी फक्त इथून पुण्याला गेली आहे. सो एअरपोर्ट तर मस्त आहे पण इतकं जास्त चालून माझे पाय दुखत आहेत बापरे. इतकी मी कधीच चालत नाही पण ठीक आहे. गेल्या बस लागलेली होती मग मी बसमध्ये बसली जिची तिकीट पण स्वस्त आहे आणि उतरल्या ओ माय गॉड काय खतरनाक मोसम होता. म्हणजे खूप थंड वातावरण आणि ते पण हैदराबादमध्ये. आपण पुण्यातला वेदर एक्सपेक्ट करू शकतो तसं पण हैदराबाद इट्स टू टफ. बट वेन आय रीच देअर इट वॉज सो सॅटिस्फाईड. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर म्हणजे कॅप्चर केलं आहे ना मी. आय लव्ह माय स्किल्स. एनिवेज देन आय बुक्ड माय उबेर ऑटो कारण इथे सतत गर्दी असते नेहमी. भाई म्हणजे मला असं वाटतं पाऊस वगैरे पडला असेल रात्री चांगलाच. हैदराबाद इज लव फॉर मी कारण जेव्हाही हैदराबाद जाते ना मी नेहमी एक्सायटेड राहते माझ्या कॉलीग्स लोकांना भेटायला, माझ्या फ्रेंड्स लोकांना भेटायला नेहमीच. आणि आजचा वेदर पाहून तर एकदम मूडच चांगला एकदम फ्रेश झाला माझा. अँड लुक ॲट हर दिस क्युटी. मी नेहमीप्रमाणे प्रियंकाच्या हॉस्टेलवर गेली. ही यामिनी आहे, ही प्रियंका आहे. हिला तर तुम्ही ओळखत असाल, ही दुबईवरून आली आहे. यू आर नॉट गेटिंग राईट व्हॉट आय एम सेइंग. यू गॉट इट. अँड आम्ही मस्त हॉस्टेलचा फूड खातो आहे खूप दिवसानंतर. सेवई बनवलं आहे तिथं. असं खातो. तर आता आम्ही तिघे पण रेडी झालो. मग आम्ही मस्त ऑटो बुक केलं ऑफिस जायला. आम्ही नेहमी खिकी करणारे लोक. गाईज शो युअर आयडी. आणि आमचे बाकीचे फ्रेंड्स इथे बसले होते जे वेट करत होते आणि दे वर शुअर की मी पक्का त्यांना घेणार आहे. सो सी हाऊ निहारिका विल रिॲक्ट नाउ. शी इज स्टील स्माइलिंग अँड फिलिंग शाय. अँड सुजित ऑल्सो. आणि कल्याण आणि नरेश आहेत. यांना स्वतःचा फेस अजिबात दाखवायचा नव्हता. काहीतरी मराठीत बोल ना प्लीज. मला मराठी माहीत नाही. से हाय. मराठी से हाय. मराठीला चक्कू हाय. मराठी नमस्कार. यू ऑल्सो से नमस्कार. Why? इथे बसल्या आम्ही विचार करत होतो की कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जायचं म्हणून. आणि मला तर काही आयडिया नव्हती पण मुलं डिसाईड करत होते आणि मी तर डिसाईड केलं होतं की आज कितीही का असो ना मी मस्त डोसा बिर्याणी ह्या सगळ्या गोष्टी खाणार आहे. ह्या रेस्टॉरंटचं नाव तर मला माहीत नाही कारण मला ते बरोबर प्रोनाऊन्स करता येत नाही. सो मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकते. आणि मस्त अशा छान केळीच्या पानात तुम्हाला जेवण वाढतात ते. आणि सॉरी गाईज मी काय खाल्लं ते मी फोटो घेऊ शकली नाही. थोडे क्लिप्स घेतले कारण मी जाम हंग्री होते. अँड आफ्टर सो लॉंग आय मेट विथ दीज गाईज. आणि हा साकेत आहे विच इज रिअली गुड फ्रेंड ऑफ माइंड लाईक ऑल ऑफ दीज गाईज. आणि इथे हा पण मस्त लाजतोय. मी जेव्हा यांचे फोटोज घेते ना नेहमीच लाजत बसतात. पैकी जेवण केलेलं आहे आम्ही
आणि भाई काय बिर्याणी होती. आय मीन हैदराबादमध्ये बिर्याणी इज. आणि आता आम्ही मॉलला आलो आहोत थोडी शॉपिंग करायला. बघूया काय शॉपिंग करतोय ते. आणि आम्ही इथे निहारिकासाठी कपडे घ्यायला आलो होतो, पण तिलाच माहीत होतं आम्ही खरंच तिच्यासाठी घेतो आहोत म्हणून. आम्ही सगळे रेडी झाले आहे आणि आम्ही निहाला सरप्राईज देणार आहे ब्राईड टू बीमध्ये आणि तिला माहीत नाही अजून. ठीक आहे. व्हॉट टू डू विथ केक. बनव ना. येस. तर गाईज आम्ही आता बाहेर चाललो आहे. वी आर गोईंग आउट. गर्ल्स काइंड ऑफ पार्टी. What to say? What to say? Say something. Say something, yeah. I can't. अभी सृष्टि बोलेगी. सृष्टि. Say hi. Hi. दिखाई नहीं दे रहा होगा कुछ भी. दिखाई दे रहा है. हेलो गाइस. मैं भी नहीं दिख रही हूँ. अंधारात काहीच दिसत नाहीये गाईस. पण आम्ही आता मेरा रात दिखे ना देखो. या मी लुक बॅक. Yeah. Now everyone is visible. Neha, now you should talk. No. अरे मराठी बोल ना. Yeah, same in मराठी. कसे आहात सगळे? चिबू. कसे आहात सगळे? कसे आहात आहात सगळे. सगळे तर नाही रे सगळे. नाईस गुड. केमिति अछंती आपण मने. बस ये उड़िया है guys. बस हो गया. सब अलग अलग है यहाँ पे. ये बोलेगी हिंदी. राम जी कैसे हो भाई लोगों. Now you tell रे. हां अरे अंदर वो मारना. नाइस. ये है दिल्ली से. ये है कड़पा. शी इज तेलुगु. दिस गर्ल इज तेलुगु. जाओ तू बाहर गई. दिस गर्ल इज उड़िया. ये फुल. सो गाईज आम्ही कॉलिग्स नसून आम्ही फ्रेंड्स आहोत. खूप चांगले फ्रेंड्स आहोत. म्हणजे फर्स्ट कंपनी इज लाईक एव्हरीथिंग फॉर यू. यू कांट काय म्हणतात का. सॉरी यार मैं तुमसे क्यों मराठी में बात कर रही हूँ. सो एनिवेज हिचं आता लग्न होणार आहे आणि ही लग्न झाल्यावर US शिफ्ट होणार आहे. येस. ही आता US ला शिफ्ट होईल. सो त्यानंतर आय डोंट नो की भेटणं होईल की नाही होईल. आय थिंक यू आर नॉट गेटिंग व्हॉट आर यू गेटिंग लिटिल बिट. हा. We'll go for vacation. I am telling them that after marriage you will go, right? So don't know when we will meet. So this night is like memorable. This will be memorable. करेंगे और हम लोग जाएंगे उधर घूमने. Yeah. And she will sponsor us हाँ. in future. And $1 equals to 100 rupees. so yeah, I mean in Hyderabad we have lot of memories. And this girl is from Delhi. गाजियाबाद. Ghaziabad. Huh? गाजियाबाद. हाँ. Yeah. Oh, nice. Hi guys. सही है. And this girl is leaving her hostel. हाँ, प्रियंका? नहीं वो मुकड़ा नहीं निकालना था. क्यों? ऐसे ही. Why? ऐसे ही. So she will also leave Hyderabad. I have already left, but still I am coming to meet these guys. And this girl who is sitting over there. Yamini? दिख रही है क्या Yamini? यामिनी. Is she visible? Yeah. So she came from Dubai. Dubai. To meet us. Habibi. Come to Dubai. Yeah. Come to India. Yeah, no. दुबई हमारे हबीबी. अँड दिस इज हाऊ वी सरप्राईज्ड अवर ब्राईड टू बी. आणि तिला खरंच खूप म्हणजे शी इज नॉट एक्सप्रेसिव्ह बट शी विल फील शाय अँड जस्ट शी इट्स लाईक शी विल जस्ट स्माईल. अँड हिअर ममता अँड निकिता बोथ आर मिस्ड. कारण लास्ट इयरला जेव्हा माझा ब्राईड टू बी केला होता तेव्हा सगळेजण नव्हते. तेव्हा मी व्लॉग बनवू शकले नव्हते. इट वॉज सो इमोशनल फॉर मी दॅट टाईम. बट दिस टाईम वी वर मिसिंग बोथ ऑफ देम. निकिताला छोटंसं बाळ आहे तर ती येऊ शकली नाही त्यामुळे. अँड दिस इज हाऊ वी मेड हर फील्स स्पेशल.
वी थॉट मल्टिपल वेज लाईक असं सेलिब्रेट करूया तसं सेलिब्रेट करूया बट ॲट दॅट मोमेंट मला पण मी फक्त 2 दिवसासाठी हैदराबादमध्ये आले होते सो वी थॉट लेट सेलिब्रेट इट टुडे अँड दिस इज हाऊ वी सेलिब्रेटेड तिचा ब्राईड टू बी प्रायव्हेट थिएटर मस्तपैकी बुक केला होता आणि छान वेळेवर आम्हाला हेही सुचलं नाही की तिचे फोटोज काढून ठेवावेत सो आय जस्ट टूक स्क्रीनशॉट्स फ्रॉम इंस्टाग्राम अँड जस्ट डिस्प्लेड ओवर दीज स्क्रीन आणि वेळेवर तो आम्हाला बोलला पण तिथला ऑपरेटर की यार तुम्ही आधी तरी थोडं काढून ठेवायला पाहिजे होते तिचे फोटोज बट वी वर सो बिझी अँड वी वर विथ हर ओनली तर आम्हाला समजत नव्हतं की कधी कसं प्लॅन करायचा सो दिस इज हाऊ इट इज ब्राईट कशी वाटते क्यूट आहे ना से हाय ब्राईट टू बी खूपच गोड आहे गाईज ब्राईट टू बी निहारिका मॅम और शाय ब्राईट एवर से हाय हाउ आर यू फीलिंग निहा इमोशनल स्पीचलेस वी आर ओनली सेइंग शी इज नॉट टॉकिंग चप्पू Yamini, how are you feeling? I'm feeling very happy. Very happy, na? And we are going to miss this moment, yeah, for sure. And Srishti? I think I'm the next. Yeah, want to she's be the next. She want to be, and she is eagerly waiting for that, guys. And here, mere ya, chanda mere ya. She don't want to be the next actually. Yeah. That's why she's enjoying. This girl are. Oh, Pia, who is your Pia? गाईज माहिती आहे माझं ब्राईट टू बी केला होता कोणत्या वेळेस म्हणजे मला वाटतं 2 वर्ष झाले त्याला 2 वर्ष झाले 1 वर्ष झाला या समथिंग लाईक दॅट आणि त्यानंतर आम्ही निहाचा ब्राईट टू बी केला ॲक्च्युली वी वर प्लॅनिंग सिन्स सो लॉंग बट आम्हाला एकमेकांसाठी म्हणजे वेळ काढायला इट वॉज टू टफ कारण मी राहते पुण्यात आणि ती राहते हैदराबादमध्ये अँड दिस काइंड ऑफ मोमेंट्स आर लाईक वी कांट एक्सप्रेस गाईज आजच्या ब्लॉगसाठी इतकंच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अंटिल देन प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब क्या बोलते केक खाओ केक खाओ केक खा केक खा जेवण आले जेवण झालं Okay, say please do like, subscribe and share. Please do like, subscribe and share. Har YouTube channel. Har channel. Don't share me, guys. Chalo, bye.